आज आपण बनवत आहोत आप्पे. ज्वारीचं पीठ घेतलंय, एक मोठा म्हणजे पाव किलोचा आपेल आहे. 2 चमचे तांदळाचे पीठ आहे, 2 चमचे रवा आहे आणि 1 चमचा बेसन घेतलं आहे. ह्याच्यामध्ये मी दह्यामध्ये भिजवणार आहे. दही आहे 80 ग्राम, 1 इनोचं पाकिट आहे, फ्रूट सॉल्ट आणि मीठ चवीप्रमाणे. हे मी पहिला ते सगळं भिजत ठेवणार अर्धा तास. आणि त्याच्यामध्ये टाकायला टॅमॅटो, कांदा, एक मिरची आणि कोथिंबीर, हे सगळं एकत्र करायचं. बेसन, रवा आणि दही. मीठ टाकायचं. इनो मी नंतर टाकणार आहे. याच्यामध्ये पाणी टाकणार आणि मी थोडं भिजवून ठेवणार अर्धा तास. व्यवस्थित भिजल्यानंतर पाणी थोडंच टाकायचं आधी आणि चांगले भिजू देत. पिठाला अर्धा तास झाला आहे भिजवून. याच्यामध्ये मी त्यात कांदा टाकते, टॅमॅटो, कोथिंबीर आणि मिरची आणि इनो टाकायचा. हा आणि चांगलं व्यवस्थित करून घ्यायचं. हे ज्वारीचं पीठ असल्या कारणाने पचायला हलकं आहे. आता हे मी 5 मिनटं ठेवून देते आणि 5 मिनिटांनी आपण करूया. तुम्ही नॉनस्टिकच्या भांड्यावर पण करू शकता. असं तेल ओतायचं पहिलंच थोडं. ह्याला जास्त तेल लागतं विड्याच्या भांड्याला. तेल तापून घ्यायचं जरा. मिश्रण ह्या पद्धतीने करायचं, जास्त पाणी वगैरे टाकायचं नाही. मी आता टाकून बघेन कितपत होते व्यवस्थित ते. नाही तापलं अजून तेल. तेल तापले आता आपलं. आता पेन टाकूया हे. हां, आधी पहिलं साईडला टाकून घ्यायचं. आणि नंतर मध्ये टाकायचं. याच्यावर पण झाकण ठेवूया. गॅस मिडियम ठेवायचा आपण आणि थोड्या वेळ आपण बघूया, परतूया. हे आपण परतून घेऊया. हे भिडं जास्त मला तापलं होतं त्याच्यामुळे ते पटकन झाले. हे असं करूया, पलटी मारायची. हे बघा, हे आता मी काढते. हे झालेत तयार व्यवस्थित. हे बघा, आता एक एक मी काढून घेते.
थोडंसं झाले की झाले. हे बघा हे झाले. आप्पे तयार झालेत. हे आप्पे तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.